जे रवी देवकर यांनी यांनी एकट्याने केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे आहेत. एस पी मॅडमनी सांगितलंय का अजून आम्हाला काही तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात. त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत बघत त्यांचे 26 तारखेला गेलेले आहेत. आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, ते येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक. खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येला 12 दिवस उलटून गेले आहेत. अद्याप या हत्येमागील सूत्रधाराला अटक झाली नसल्याची खंत मंगेश काळोखेंच्या पत्नी मानसी काळोखे यांनी व्यक्त केली. या हत्येमागे आणखी आरोपी असून त्यांना देखील अटक करण्याची मागणी मानसी काळोखे यांनी केली. मंगेश काळोखेंच्या हत्येने महाराष्ट्र हादरला होता. या हत्याकांडाला 12 दिवस उलटून गेले आहेत. यामध्ये आजपर्यंत पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली. ही हत्या रवींद्र देवकर याने सुपारी घेऊन घडवून आणल्याचा दावा रायगड पोलिसांनी केलाय. मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलाय. या गुन्ह्याच्या FIR मध्ये या दोघांचीही नावे असताना त्यांना अटक का केली जात नाहीये असा सवाल देखील कुटुंबियांनी पोलिसांना केलाय. आरोपी सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी पनवेल न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पनवेल न्यायालयाने या दोघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळलाय. त्यामुळे आता तरी या आरोपींना अटक करा अशी मागणी मंगेश काळोखेंच्या पत्नी मानसी काळोखे यांनी केलाय. सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी कुटुंबियांनी केली. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रायगड पोलीस सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्या मुसक्या कधी आवळतायत हे पाहणे महत्त्वाचे आहे. जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे आहेत. जे रवी देवकर यांनी यांनी एकट्याने केलेलं नाही, त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे आहेत. एक 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 पकडतोय, पण अजून न्याय कसा नाही भेटत. अजून ते भरत भगत आहेत, त्यांचे 10 कॉल आहेत रवी देवकरला. रवी देवकर त्यांना केलेले आहेत. आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो. त्यांची तारीख होती सुधाकर घारे, भरत भगत यांची. ते अटकपूर्व बेल मारत होते. तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमनी सांगितलंय का अजून आम्हाला काही तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात. त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा. त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत बघत त्यांचे 26 तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना. असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांचे. भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे. अजून त्यांचा तपास कधी होईल? एस पी मॅडम काय करताय त्याच्यात? आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, ते येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक. रवी देवकर यांच्यासोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी. त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या.